हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल मोना आज का स्पेशलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे शुक्रवार आणि सकाळचे वाजले 10 आणि मी बनीच्या म्हणजे माझ्या मुलाच्या टिफिनसाठी बनवते मंचुरियन। ॲक्च्युली तुम्हाला रात्रीच म्हणत होतं मम्मी मंचुरियन कर, पण उशीर झाला होता। मी म्हटलं सकाळी बनवतो, तर मी आज करत आहे व्हेज मंचुरियन। ते पण अगदी 30 ते 40 रुपयामध्ये पोटभर तुम्ही खाल इतके छान, एकदम हॉटेलची टेस्ट आहे तशाच पद्धतीने। तर यासाठी मी एकदम छान जो मसाला आहे मार्केटमध्ये जो मिळतो चिंगचा मसाला, हा मसाला वापरून मी हे मंचुरियन घरच्या घरी करणार आहे। अगदी सुंदर टेस्टी असे। तर तुम्ही पण माझ्यासोबत शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, स्किप करू नका। तसंच माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला असेच म्हणजे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। तर चला आता रेसिपीला आधी सुरुवात करूया। आधी काय केलेलं आहे, पत्ता गोबी, 2 गाजर आणि शिमला मिरची ही चांगली बारीक किसून घेतलेली आहे। याच्यामध्ये मी 4 चमचे मैदा आणि 3 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून चांगलं मिक्स केलेलं आहे। नंतर याच्यामध्ये मी टाकला आहे शेजवान सॉस आणि दुसरा जो आहे तो रेड चिली सॉस, तो तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता। माझ्याकडे होता म्हणून मी टाकून दिलं। आणि याच्यामध्ये मी टाकलं आहे थोडंसं मीठ आणि मिरेपूड, आणि हे टाकून नंतर मी हे सर्व चांगलं मिक्स करून घेतलं। तुम्ही जर मिरेपूड नाही टाकले तरी चालेल। हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर एकजीव केल्यानंतर आपण याचे छान असे गोळे करून घेणार आहेत बारीक बारीक। मी सर्व एकसारखे गोळे करून घेतलेले आहेत। गोळे केल्यानंतर आपण तेलामध्ये हे मध्यम आचेवर म्हणजे मीडियम फ्लेमवर हे तळून घेणार आहोत। हे चांगले ब्राऊन झाल्यानंतर आपण काढून घेणार आहोत। कमी आचेवर आपण तळल्यामुळे काय होतं की हे चांगले आतून सुद्धा चांगले तळले जातात। नंतर आपण हा चिंगचा मसाला वापरला आहे। हे जे पॅकेट आहे मी 2 पॅकेट वापरले आहेत। तर हे आपण चांगलं पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। हा मीडियम बाउल घेतलेला आहे मी, त्यामध्ये आपण हे चांगलं मिक्स केलं आहे। नंतर तेल गरम करून आपण याच्यामध्ये पत्तागोबी, शिमला मिरची थोडी फ्राय करून घेतलेली आहे। आपण जास्त डीप फ्राय नाही करायची, थोडीशी फ्राय करून घ्यायची, म्हणजे एकदम अशी करंची अशी लागते ते आपल्याला। नंतर हा जो मिक्स केलेला मसाला आहे हा आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। याच्यामध्ये कोणतेही मीठ किंवा कोणतेही अदर मसाले टाकायची गरज नाही आहे। मला थोडंसं घट्ट वाटलं म्हणून मी थोडंसं पाणी टाकून घेतलं। आणि नंतर याच्यामध्ये मी जे आहे हे बॉल्स आहे जे मंचुरियन जे आहेत हे टाकून घेतले आणि 5 मिनिटं याच्यामध्ये चांगले शिजू दिले, म्हणजे जो पूर्ण जो रस आहे सूप आहे ते पूर्ण आतपर्यंत जाईल आणि असं खूप छान असे टेस्टी आपले मंचुरियन तयार झाले आहेत। मी बनीला टेस्ट करायला दिले। काय झालं?